बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधू करिश्मा घडवणार असा दावा करणाऱ्या नेत्यांची भाषा या बेस्ट निवडणुकीच्या निकालानंतर अचानक बदलली। खरं तर या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचं मोठं राजकीय नुकसान झालं, पण सुरुवातीपासूनच दोन्ही ठाकरे बंधूंनी ही निवडणूक फारशी गांभीर्याने घेतली नव्हती, सिरियसली घेतली नव्हती। अर्थात जी निवडणूक दोन्ही ठाकरे बंधूंनी हलक्यात घेतली त्या निवडणुकीचं महत्त्व काय होतं पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। बेस्ट पदपेढीत शशांक रावांचा दणका, ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीवरच हल्ला, त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त आहे। या निवडणुका पक्षीय बलावर लढल्या जात नाही, या निवडणुका जास्त या पक्षीय बलावर। ठीक आहे, काही लोकांनी कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी ते केलं असेल, पण मला याच्यामध्ये फार मोठं यश कोणाला मिळालंय किंवा अपयश मिळालं असं मला वाटत नाही। अहो, प्रश्न असा आहे, त्या निवडणूक आहेत ना, त्या स्थानिक निवडणूक आहेत, काय ते पतपेढी वगैरे काहीतरी असंच काहीतरी ना। ठीक आहे ना, छोट्या गोष्टी आहेत रे, काहीतरी काय कुठे काय तुम्हाला ना काहीतरी 24 तास दाखवायला काहीतरी पाहिजे तुम्हाला। त्याच्या आग लावा, त्याच्या आग लावा। जो जनतेचा कल आहे, जो महाराष्ट्राचा कल आहे, मुंबईचा कल आहे, तो आपल्याला लवकरच दिसेल। जी ताकद दोन पक्ष एकत्र येण्याची, दोन भाऊ एकत्र येण्याची, एवढं हेडलाईन आणि एवढं सोशल मीडियावर चाललेलं आहे। कारण ज्यांनी हेडलाईन किंवा ज्यांनी सोशल मीडियावर चालवलं त्यांनी धसका तर घेतलाय। ट्रायल बॉल होता, तर खरं जेव्हा ओव्हर सुरू होईल तेव्हा तुम्ही बघाल। बेस्ट पदपेढीच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरेंचा दणदणीत पराभव झाल्यानंतरच्या या प्रतिक्रिया। राज ठाकरे कितीही म्हणत असले की ही छोटी क्षुल्लक निवडणूक होती, तरी ते तसं नसतं। ठाकरे आणि भाजप दोघांनीही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली। पहिल्याच परीक्षेत ठाकरे बंधू फेल झाले हे तर झालंच, मात्र त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे ते म्हणजे शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीवरच हल्ला होणं। या निवडणुकीत ठाकरेंची बेस्ट पदपेढीमधील 9 वर्षांची सत्ता उलथवली गेली। बॅलेट पेपरवरच मतदान झालं असल्यानं घोटाळ्याला कुठेही संधी नव्हती। विशेष म्हणजे मतदान करणारे 12,656 मतदार मराठीच होते, तरीही मुंबईतला मराठी माणूस ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीशी राहिला नाही। एवढंच नव्हे तर बेस्टची दुर्दशा ही ठाकरेंच्या शिवसेनेनेच केली असा घणाघाती आरोप जिंकलेल्या शशांक राव यांनी केलाय। लढाच त्याचा होता की ज्या पद्धतीने आपण सर्वजण बघत आहात की बीएसटीची जी दशा आज झालेली आहे, त्या दशेला पूर्णतः शिवसेना आणि त्यांची बेस्ट कामगार सेना ही युनियनच जबाबदार आहेत। ते कमिटीमध्ये असताना अनेक वर्ष त्यांनी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी या बीएसटीचं नुकसान केलेलं आहे। शिवसेना जेव्हा उदयाला आली तेव्हा शिवसेनेनं मराठीचं नाणं खणखणीत वाजवलंच, पण शिवसेनेची सगळ्यात मोठी ताकद होती ती संघटनात्मक बांधणी। आणि शिवसेनेची ही संघटनात्मक बांधणी तयार झाली ती शाखांमधून आणि विविध कामगार संघटनांमधून। 1980च्या दशकात दत्ता सामंतांनी गिरणी कामगारांचा संप पुकारला। हा संप बराच काळ चालला आणि त्यानंतर तो फिसकटलाही। या संपामध्ये 2 लाखापेक्षा अधिक गिरणी कामगार समाविष्ट होते। प्रामुख्यानं मोठ्या संख्येनं मराठी गिरणी कामगारांची संख्या जास्त होती, त्यामुळे यामध्ये अनेक कुटुंबांची वाताहत झाली। अनेक गिरणी कामगारांना नैराश्य आलं। याच नैराश्याचा फायदा शिवसेनेनं घेतला। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्याच वेळेला हिंदुत्वाचा आणि मराठीचा मुद्दा लावून धरला आणि यामुळे हा कर्मचारी वर्ग, कामगार वर्ग शिवसेनेकडे आकर्षित झाला। त्यानंतर शिवसेनेनं विविध कामगार संघटनांमध्ये जम बसवायला सुरुवात केली। 1960 आणि 1970च्या दशकात जॉर्ज फर्नांडिस यांनी रेल्वे कामगार आणि मिल मजदूरांना एकत्र करून मोठा लढा उभा केला। 1982 मध्ये डॉक्टर दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या 18 महिन्यांचा मिल कामगारांचा संप हा देशाच्या औद्योगिक इतिहासातला मोठा टप्पा ठरला। 80च्या दशकात शिवसेनेनं कामगार संघटनांवर मजबूत पकड बसवली। कामगारांच्या माध्यमातून शिवसेनेनं संघटनात्मक जाळं आणि मतदार वर्ग वाढवला। युवा सेना, भारतीय चित्रपट सेना, शिव वाहतूक सेना, भारतीय कामगार सेना, भारतीय विद्यार्थी सेना, महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेना यांच्या माध्यमातून शिवसेनेचं कामगार युनियनवरचं वर्चस्व इतकं घट्ट झालं की ते मुंबईच्या राजकारणात निर्णायक ठरू लागलं।
आता मात्र शिवसेनेच्या या पारंपरिक वर्चस्वाचा जोर कमी व्हायला लागलाय आणि नवी राजकीय शक्ती म्हणून भाजप कामगार वर्गात जम बसवायला लागलाय। परंतु शशांकरावांवर निवडणुकीत मी कुठलाही आरोप केला नाही। माझा टार्गेट फक्त शिवसेना होती। शिवसेनेचा भ्रष्टाचार होता। विकत घेतलेले बंगले 6 कोटीचे बंगले 24 कोटीला घेतले, 4 कोटीचं कार्यालय 9 कोटीला घेतलं। बॅगांमधला भ्रष्टाचार, डिपॉझिटमधला भ्रष्टाचार हा होता। मुंबईतल्या बेस्ट कामगारांनी त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात मतदान केलं। भाजप आता आक्रमकपणे कामगार सेना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करते। बेस्ट पदपेढीची निवडणूक हे त्याचंच उदाहरण होतं। तरीही शिवसेनेचं वर्चस्व कमी झालं नाही असा ठाकरे गटाचा दावा आहे। शिवसेनेची 2 शकलं होणं, भ्रष्टाचार आणि कमी होत चाललेली पकड यामुळे शिवसेनेचा कामगार संघटनांवरचा दबदबा कमी होतोय की काय याचा विचार बेस्ट पदपेढीची निवडणूक क्षुल्लक होती असं म्हणणाऱ्यांना करावा लागेल। विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।